मित्रांनो, आज 26 फेब्रुवारी 2019 मी डॉक्टर प्रीती आपणा सगळ्यांचं स्वागत करते चालू घडामोडींच्या या प्रश्नांच्या सिरीजमध्ये. सर्वप्रथम धन्यवाद. तुमच्याकडनं जे व्ह्यूज आणि प्रतिसाद मिळतो आहे व्हिडिओजला तो अतिशय चांगला आहे आणि तुमचे व्ह्यूज आणि तुमचं शेअरिंग, तुमचे लाईक्सच ठरवणार आहेत की ही सिरीज आपल्याला पुढे चालवायची आहे अथवा नाही चालवायची आहे. त्यामुळे भरपूर लाईक्स द्या, भरपूर व्हिडिओजला शेअर करा आणि हो, अजूनही जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते सबस्क्राईब करायला विसरू नका. कालचा प्रश्न प्रथम घेते. काल आपला प्रश्न होता की भारत आणि कुठल्या देशादरम्यान गरुड शक्ती 2018 ही कवायत सुरू आहे. बऱ्याच मुलांनी, जवळपास सर्व मुलांनी याचं उत्तर बरोबर दिलं आहे. काही मुलांनी या प्रश्नाचं उत्तर अगदी डिटेलमध्ये सांगितलं आहे. तर बरोबर आहे. हा जो सराव चालू आहे हा भारत आणि इंडोनेशियाच्या दरम्यान सुरू आहे. तर आजचा पहिला प्रश्न घेऊया, जास्त वेळ न घालविता, कारण कालच ऑस्कर पुरस्कार देण्यात आलेले आहे आणि आजच्या सिरीजमध्ये ऑस्करशी संबंधित बरेचसे अवॉर्ड आपण घेतलेले आहेत जे महत्त्वाचे आहे. भारतासाठी अतिशय सन्मानाची गोष्ट म्हणजे भारतीय निर्माती गुणित मोंगा यांना सर्वोत्कृष्ट डॉक्युमेंटरी शॉर्ट सब्जेक्टमध्ये ऑस्कर प्रदान झालेला आहे. त्यांच्या चित्रपटाचं नाव आहे पिरियड एंड ऑफ सेंटेन्स. म्हणजे ज्या पद्धतीनं मासिक पाळीच्या दरम्यान स्त्रियांना जो त्रास होतो आणि दिल्लीमधील एका छोट्याशा गावाची ही कहाणी आहे आणि या शॉर्ट सब्जेक्ट डॉक्युमेंटरीसाठी गुणित मोंगा यांना पारितोषिक मिळालेलं आहे. तर प्रश्न असा आहे की कितवा ऑस्कर प्रदान झालेला आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे 91वा ऑस्कर हा प्रदान झालेला आहे. पुढील प्रश्न घेऊयात. प्रश्न दुसरा, ISSCच्या स्पर्धेदरम्यान 10 मीटर एअर रायफल पिस्तूलच्या नेमबाजीत कुणाला सुवर्णपदक मिळालेलं आहे? अपूर्वी चंदेला, सौरभ चौधरी, दोन्ही नाही, दोन्ही बरोबर. तर याचं उत्तर आहे दोन्ही बरोबर. दोघांना सुद्धा 10 मीटर एअर रायफल पिस्तूलच्या नेमबाजीमध्ये सुवर्णपदक हे मिळालेलं आहे. पुढला प्रश्न घेऊया. या अपूर्वी चंदेला आहेत आणि हे सौरभ चौधरी आहे. सौरभ चौधरी यांचं वय फक्त 16 वर्षे आहे आणि यापूर्वी सौरभ चौधरींनी कुठले अवॉर्ड जिंकले आहेत हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नमूद करा. आपल्याला आज बरीच प्रश्न घ्यायचे आहे त्यामुळे आपण थोडं लवकर जाऊयात. सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा 91वा ऑस्कर अवॉर्ड कुणाला मिळाला आहे? ऑलिव्हिया कॉलमन, सिसिली टायसन, बोथ किंवा नन ऑफ द अबाव. तर हा जो पुरस्कार आहे 91वा, यालाच ऑस्कर अवॉर्डलाच अकॅडमी अवॉर्ड असं सुद्धा म्हणतात. हा लॉस एंजल्स येथे देण्यात येतो. डॉल्बी पिक्चर्सच्या मार्फत हा अवॉर्ड देण्यात येतो. 1929 पासनं हे अवॉर्ड्स देणे सुरू झालेले आहे. हे एवढं लक्षात ठेवा. आणि याला म्हणण्यात येतं अकॅडमी मोशन पिक्चर्स ऑफ आर्ट अँड सायन्स. तर हा जो अवॉर्ड आहे हा ऑलिव्हिया कोलमन यांना देण्यात आलेला आहे आणि रोमा या मूव्हीसाठी तो देण्यात आलेला आहे. पुढला प्रश्न बघूयात. मिठी क्रांती योजना नुकतीच कुठल्या राज्याने सुरू केली आहे? 1 छत्तीसगड, 2 झारखंड, 3 मध्य प्रदेश, 4 हरियाणा. मिठी क्रांती योजना ही मधमाशांच्या पालनात संबंधित आहे आणि ही जी योजना आहे ही झारखंड इथे सुरू करण्यात आली आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे झारखंड आणि हे झारखंडचे मुख्यमंत्री आहे रघुवर दास आणि या झारखंडच्या सध्या राज्यपाल आहे द्रौपदी मुर्मू. आणि हे लक्षात ठेवण्यासारखं म्हणजे या आदिवासी समाजातील पहिल्या राज्यपाल आहेत. पुढला प्रश्न घेऊया. कुठल्या देशाने चंद्र लँडरचे प्रक्षेपण नुकतेच केले आहे? अमेरिका, स्पेन, जपान किंवा इस्रायल. तर इस्रायलने नुकतेच चंद्र लँडरचे प्रक्षेपण हे केलेले आहे. इस्रायलचं हे लोकेशन आहे. इस्रायलच्या बाजूला इजिप्त, अशा पद्धतीनं इजिप्त, सिरिया, लेबनॉन हे देश आहेत.
91व्या ऑस्कर पारितोषिक कुठल्या चित्रपटास मिळालं? कुठल्या चित्रपटास हे पारितोषिक मिळालं? ग्रीन बुक, रोमा, ब्लॅक पॅन्थर की पिरेट्स अँड द सेंटेन्स? तर मित्रांनो, वेळेपर्यंत अगदी रोमा या पिक्चरला मिळेल, चित्रपटाला मिळेल असं वाटत असतानाच ऐन वेळेवर मात्र बाजी ही ग्रीन बुकने मारली आणि ग्रीन बुक या चित्रपटास 91वं ऑस्कर पारितोषिक मिळालं. ग्लोबल बिझनेस समिट 2019चे उद्घाटन कोठे झाले? तर नवी दिल्ली येथे ग्लोबल बिझनेस समिट 2019चे उद्घाटन झालेले आहे. भारतीय इतिहास काँग्रेस 79चे अधिवेशन कोठे भरवण्यात येणार आहे? इथे मोठे मोठे इतिहास संशोधक येणार आहेत आणि या 79वे अधिवेशन जे आहे भारतीय इतिहास काँग्रेसचं, हे पुण्यामध्ये सावित्रीबाई फुले विद्यापीठ इथे भरविण्यात येणार होतं, परंतु आता हे ठिकाण बदलवून हे भोपाळला हे अधिवेशन जे आहे हे भरविण्यात येणार आहे. आपल्याला माहीत आहे एम पीचं लोकेशन हे आपल्याला माहीत आहे आणि आपल्याला एम पीचे जे CM आहेत ते आहे कमलनाथ सिंग आणि तिथल्या ज्या राज्यपाल आहे त्या आहे आनंदीबेन पटेल, ज्यांच्याकडे सध्या छत्तीसगडचा सुद्धा अतिरिक्त कारभार आहे. BHUला कुठल्या सुपर कॅम्प्युटरचं उद्घाटन मोदी यांनी केलेलं आहे? परमभक्ती, परमशक्ती, परमशिवाय की परमदेवाय? तर हा जो सुपर कॉम्प्युटर आहे याचं नाव आहे परमशिवाय. एरो इंडिया 2019ला ॲटमॉस्फेरिक वॉटर जनरेटरचं अनावरण कोणी केलं आहे? एरो इंडिया 2019 हे सध्या बँगलोर येथे भरलेलं आहे आणि अशा पद्धतीनं हे ॲटमॉस्फेरिक वॉटर जनरेटरचं कार्य चालतं की ज्यामध्ये वातावरणामध्ये जो दमटपणा किंवा ह्युमिडिटी असतं त्याचं रूपांतर हे वापरण्यात येण्यासारख्या पाण्यामध्ये करण्यात येतं, जो पाणी आपल्याला वापरता येतं आणि या पाण्याची किंमतसुद्धा अतिशय कमी राहणार आहे. तर हे खूप मोठं संशोधन मांडण्यात येतं आहे आणि या ॲटमॉस्फेरिक वॉटर जनरेटरचं जे अनावरण आहे ते बिपिन रावत यांनी केलेलं आहे. 91वे ऑस्कर पुरस्कार उत्कृष्ट दिग्दर्शनाकरता कुणाला देण्यात आला? अल्फॉन्सो क्युरॉन यांना हा अवॉर्ड देण्यात आलेला आहे आणि यापूर्वी 2014मध्ये सुद्धा यांना या पारितोषिकाने सन्मानित करण्यात आले होते. सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून 91व्या ऑस्करकरता कुणाची निवड करण्यात आलेली आहे? तर या अभिनेताचं नाव आहे रॅमी मॅलेक आणि याची निवड 91व्या ऑस्कर पुरस्काराकरता करण्यात आलेली आहे. मिलन 2018 हा महामेळावा कोठे आयोजित होणार आहे? तर अंदमान आणि निकोबार म्हणजे 1 आणि 2 हे याचं उत्तर आहे. ई-गव्हर्नन्सची राष्ट्रीय परिषद कोठे भरणार आहे? तर ई-गव्हर्नन्सची ही जी राष्ट्रीय परिषद आहे ही हैदराबाद येथे भरणार आहे. DRDOने सध्या कशाचे यशस्वी प्रक्षेपण केलेलं आहे? तर रुस्तम 2 ड्रोनचं यशस्वी प्रक्षेपण DRDOने केलं आहे. DRDOचा लॉंग फॉर्म तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नमूद करायला विसरू नका. नुकतीच ऑस्ट्रियन ओपन कोणी जिंकली आहे? तर नुकतीच ऑस्ट्रियन ओपन पारुपल्ली कश्यप यांनी जिंकलेली आहे. हे पारुपल्ली कश्यप आहेत. रन फॉर इंडिया ही मॅरेथॉन कुठल्या राज्यात मोदी यांनी या मॅरेथॉनचा शुभारंभ केलेला आहे? तर याचं उत्तर आहे गुजरात. गुजरातमध्ये रन फॉर इंडिया ही मॅरेथॉन सध्या मोदी यांनी सुरू केलेली आहे. हे आपले गुजरातचे मुख्यमंत्री आहे विजय रुपानी. त्यांच्या 33व्या मीटिंग दरम्यान माफक दरातील घरांवरील दर 12% वरून कमी करून किती केलेला आहे? या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहायचं आहे. किती केलेलं आहे?
किंवा असं करा, या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला सांगते. 5% इतका दर आता करण्यात आलेला आहे. या प्रश्नाचं उत्तर तुम्ही सांगा. जिम्नॅस्टिकमध्ये स्वतःच्या नावावर प्रथमच व्यक्तिगतरित्या पद नोंदवणारी खेळाडू कोण आहे? जिम्नॅस्टिकमध्ये स्वतःच्या नावावर प्रथमच पद नोंदवणारी व्यक्तिगत खेळाडू कोण आहे? त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला सांगायचं आहे. मित्रांनो, मागच्या सेशनमध्ये ज्या मुलांनी बरोबर उत्तरं दिलीत त्यांची नावं आहे संध्या लोंढे, बाबू दोने, वाल्मिक बोरसे, वैशाली पवार, अन्नपूर्णा किचन, कल्पना चाकोर, पंचशिला बोरकर, मनोहर भालके, आजम शेख, विशाखा भागवत, संजय राठोड, दीपाली कडे, शरद इंगळे, सोमीनाथ तांदळे, नागेश आसेगावकर, दीपक भालेकर, तिल्या कोकणी, मिलिंद लाडे, सोनल पवार, शुभम भगवान, विशाल दुर्गे, किरण राणे, आरती पार्वते, सारिका दिघे, दीपक पाटील, मोहिनी यादव, हर्षदा पालवणकर, किरण मसाने, तेजस्विनी खर्डे, छाया पवार, गौतम केदारे, वैशाली माळी आणि निलेश साठे यांनी योग्य उत्तर दिलेलं आहे. तर मित्रांनो, अभिनंदन तुमचं आणि अशाच प्रकारे प्रश्नांची उत्तरं देत राहा आणि चालू घडामोडींचा चांगला अभ्यास करा, कारण चालू घडामोडींवर खूप जास्त प्रश्न हे आयोगाद्वारे विचारण्यात येतात. उद्या परत भेटूया सकाळी. जय भारत, जय महाराष्ट्र.